नमस्कार, मी बाबू पोटे. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्सवर. आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न. कालबाह्य झालेल्या औषधांचे वाटप. सोंडेवाडीतील घटनेने खालापूर तालुक्यात खळबळ. रेव पार्ट्या करणाऱ्यांना निवडून देऊन तरुणांना व्यसनाधीन करणार का? मावळच्या जनतेला प्रकाश आंबेडकर यांचा सवाल. मतदानासाठी 15,000 कर्मचारी सज्ज. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचा इशारा. उद्धव ठाकरे यांच्याकडून कोकणच्या जनतेची फसवणूक. नारायण राणे यांचा आरोप. निलेश राणेंच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास. नेरळ माथेरान मिनी ट्रेन रुळावरून घसरली. पर्यटकांना मनस्ताप. 2 किलोमीटरची पायपीट. टिप्परची मालवाहू रिक्षाला धडक. 2 ठार 1 जखमी. शेकापच्या नावाने सोशल मीडियावर मतदारांची दिशाभूल. रायगड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शेकाप पक्षाची तक्रार. पार्थ पवार यांचा खारघरमधील जनतेशी संवाद. नागरिकांकडून विजयी होण्याचा विश्वास. टाटा मोटर्स कर्मचाऱ्यांचा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा. पुलगाव नजीक अपघात. ट्रकच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात आदिवासी बांधवांना मुदत संपलेली औषधं देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत सोंडेवाडी येथे घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. स्थानिक सरपंचांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे संभाव्य धोका टळला असला तरी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते. खालापूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोंडेवाडी येथे रविवारी एका सामाजिक संस्थेने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आदिवासी बांधवांची तपासणी करून ज्या मोफत औषधांचे वाटप केले ती सर्व औषधे मुदत संपलेली असल्याचे सरपंचांच्या जागरूकतेमुळे उघड झाल्याने पुढील संभाव्य धोका टळला आहे. या सामाजिक संस्थेच्या वतीने दर महिन्याला आरोग्य शिबिर भरवले जाते. रविवारीही अशाच शिबिराचे आयोजन सोंडेवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या वतीने 2 डॉक्टरांनी आदिवासी ठाकूर बांधवांची आरोग्य तपासणी केली आणि आजाराच्या निदानानुसार संस्थेने आणलेली औषधे या रुग्णांना दिली. हे सर्व सुरू असताना बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रितेश मोरे शिबिराच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी वाटप केलेली औषधे बारकाईने पाहिली असता ती सर्व औषधे मुदत संपलेली आढळून आली. त्यांनी त्वरित ही बाब उपस्थित संस्थेचे कर्मचारी आणि डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. या सर्व प्रकारामुळे शिबिरात आलेले ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांचा वाढता पारा पाहून डॉक्टरांनी काढता पाय घेतला. सरपंच प्रितेश मोरे यांनी खालापूरचे वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार शाह यांना कळवले. त्यांनी लगेच त्यांचे सहकारी सुधीर जोशी, सचिन चव्हाण, केसरीनाथ घरत यांना बरोबर घेऊन सोंडेवाडी गाठली. आदिवासी बांधवांना मोफत वाटलेल्या औषधांची तपासणी केल्यावर सर्व औषधे मुदत संपलेली आढळून आली. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाला कळविण्यात आले असल्याचे सरपंच प्रितेश मोरे यांनी सांगितले. त्यांना विचारलं का हा कॅम्प कुणी भरला आहे. ते मला बोलले का हा कॅम्प आम्ही गरजू लोकांसाठी भरवलेला आहे. तर मी आणि माझ्या सदस्यांनी मी आपला 2-3 औषधं बघितली. तर त्यात मला ते एक्सपायरी डेट आढळल्यानंतर मी सर्व औषधं बघितल्यानंतर ताबडतोब कॅम्प थांबवला आणि सर्व औषधं बघितलं. सर्व औषधं ही एक्सपायरी डेट होती. त्याच्यानंतर त्यांना चौकशी विचारल्यानंतर त्यांनी उडवडीची उत्तरं दिली. आम्हाला उडवडीची उत्तर दिल्यानंतर आम्ही ते 2 डॉक्टर होते ते घाबरल्या स्थिती होते. ते निघून गेले इथून आणि त्यांच्याकडून आम्ही शरार साहेबांना फोन केला, कानगुडे साहेबांना फोन केला, पोलीस कंप्लेंट केली. आम्ही पोलीस यांना बोललेत आणि नंतर आम्ही BDO साहेब आमच्या ग्रामसेवकच्या मार्फत BDO साहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी ते औषध डॉक्टरांना पाठवून दिले. त्यांनी चेक केल्यानंतर आम्हाला समजले एक्सपायर्ड डेट औषधं आहेत. मग आम्ही गावात पूर्णपणे फिरलो आणि सर्व औषधं त्यांच्याकडे जमा केली. सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली अशा प्रकारच्या सामाजिक संस्था आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळ करीत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रितेश मोरे यांच्यासह परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. नातवाचे लाड पुरवण्यासाठी शरद पवारांनी मावळ मतदारसंघ पार्थ पवार यांना चॉकलेट म्हणून दिला असून रेव पार्ट्या करणाऱ्यांच्या हाती सत्ता देऊन मतदारसंघातील तरुणांना व्यसनाधीन करणार आहात का असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शरद पवारांनी नातू पार्थ पवारांना मावळची उमेदवारी दिल्याने हा चॉकलेट मतदारसंघ झाला असून केवळ थट्टा मस्करीचे राजकारण चालले आहे.
त्यामुळे मावळ मतदारसंघ हा चॅलेंज मतदारसंघ असून या मतदारसंघाचे चॅलेंज राजकीय पक्षांना नसून ते चॅलेंज मतदारांना असल्याचे मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. की हा मतदारसंघ चॉकलेट म्हणून वापरले आणि कोणाला चॉकलेट दिलं, त्याचं कॅरेक्टर काय? रेव पार्ट्या करणाऱ्यांचं कॅरेक्टर, उद्याचं राजकारण, उद्याची सत्ता फक्त रेव पार्ट्या करण्यासाठी होणार आहे. सत्ता तुम्ही अशा यांच्या हातामध्ये देणार आहात की तरुण पिढीला असणारा चांगलं मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी त्यांना असणारा व्यसनाधीन करणार आहात. हे थट्टा मस्करी करण्याचं राजकारण चाललंय अशी परिस्थिती. आणि काय म्हणत आम्ही असणारा महाराष्ट्र आमच्या मुठीमध्ये ठेवलेला आहे. मावळ मतदारसंघ हा असणारा चॅलेंज मतदारसंघ आहे हे आपण मतदारांनी लक्षात यावं. मतदारांना चॅलेंज आहे, राजकीय पक्षांना चॅलेंज नाहीये, हा मतदाराला चॅलेंज आहे. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय मावळ मतदारसंघात ठाण मांडून आहे. भर उन्हात पवार कुटुंबियांना प्रचारासाठी रस्त्यावर उतरावं लागलं असून वंचित बहुजन आघाडीमुळे घरात बसून फरमान सोडणाऱ्यांना आता रस्त्यावर उतरून गावोगावी फिरून प्रचार करावा लागत असल्याची टीका बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचा असणारा सगळ्यात मोठं कार्य काय असेल तर घरातून बसून वाड्यामध्ये बसून जे फरमान सोडत होते त्या सगळ्या फरमान सोडणाऱ्यांना आता गावापर्यंत जावं लागतंय, आदिवासींच्या वस्त्यांपर्यंत वाड्यांपर्यंत जावं लागतंय. आणि मी उमेदवार आहे, माझा हा काळा पांढरा चेहरा आहे तो बघा आणि त्याला बघून तरी मतदान द्या असं सांगायला लागतं. आणि शेख, संवाद मराठी लाईव्ह, मावळ. रायगड लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान होत असून प्रशासन सज्ज झाले. 2 दिवस पोलीस आणि विविध पथकांना काटेकोरपणे तपासण्या करण्याचे निर्देश दिले असून कोणतेही बेकायदेशीर तसेच आचारसंहितेचा भंग करणारे कृत्य सहन करणार नसल्याचा इशारा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करावे आणि एक सजग तसेच सुजाण नागरिक म्हणून आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवावा असे आवाहनही त्यांनी केले. अलिबाग येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या. 32 रायगड मतदारसंघात 16,51,560 मतदार आहेत. मतदार नोंदणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळेस 18 ते 19 या वयोगटातील तरुण 35,452 नवे मतदान करणार आहेत. एकूण 2,179 मतदान केंद्र आहेत. यातील 1,996 ग्रामीण भागात तर 183 शहरी भागात असल्याचे डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. आपणास ठाऊक आहेच की दिनांक 23 एप्रिल रोजी 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. माझी सर्व जागरूक मतदारांना विनंती आहे की आपण आपल्या मतदानाचा हक्क न चुकता बजवावा आणि या राष्ट्रीय महोत्सवात आपण सामील व्हावे. कृपया मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर आपण करू नये. विशेषतः जे प्रथमच मतदार म्हणून नोंदणी झालेले आहेत तसेच दिव्यांग व महिलांना मी नम्रपणे आवाहन करतो की 5 वर्षानंतर येणारा आपला हा मूलभूत आणि मौल्यवान अधिकार आपण गमावू नका. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग, रायगड. शेतकऱ्यांचे 7/12 कोरा करण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले वचन पाळले नाही. नाणार प्रकल्प येथील जनतेने बंद केला असून नाणारमध्ये शिवसैनिकांच्या जागा असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी केला आहे. डॉक्टर निलेश राणे 60,000 मतांनी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आम्ही सुरुवातीपासूनच विकासाच्या मुद्द्यावर मतदारांकडून मतं मागितली. शाळा, शैक्षणिक पायाभूत सुविधा, रेड्डी बंदर, आडाली MIDC चौपदरीकरणाचे काम नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केले. सिंचन क्षमता, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ करून आर्थिक सामाजिक स्थैर्य दिले. खाजगी डेअरी, मेडिकल कॉलेज, महिला भवन उभारले. 2014 नंतर पालकमंत्री, खासदार आणि 5 आमदार सेनेचे असताना विकास प्रकल्प बंद असल्याचा आरोप नारायण राणे यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. की आम्हाला
या मतदारसंघातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मतदारांचे ऋण फेडायचे आहे की आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. कोकणचे भूमिपुत्र असल्यामुळे कोकणचे ऋण फेडणं हे आमचा धर्म समजतो. जातपात धर्म मी पाहत नाही. माणुसकी हीच आमची जात आहे. मला काय निलेश काय नितेश काय आम्हाला या मतदारसंघातील जनतेची सेवा करायची आहे, विकासाकडे न्यायचं आहे. समाज सुखी आणि समाधानी करणं हे आमचं ध्येय आहे. सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग कणकवली. नेरळहून माथेरानसाठी निघालेल्या मिनी ट्रेनचे इंजिन जुम्मापट्टी आणि वॉटर पाईप स्थानकाच्या मध्ये रुळावरून उतरल्याने प्रवाशांना माथेरानला जाण्यासाठी खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला. खाजगी गाड्यांसाठी प्रवाशांना सुमारे 2 किलोमीटर अवघड अंतर पायी पार करावे लागले. शनिवार असल्याने अनेक पर्यटकांचा मिनी ट्रेनची सफर करण्याचा स्वप्नाचा विचका झाला. मध्य रेल्वेकडून मिनी ट्रेनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ती अधिक आकर्षक करण्यात आली आहे. मात्र वारंवार मिनी ट्रेनच्या बाबतीतले अपघात रोखून पर्यटकांना सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जाते. दिनेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, माथेरान. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, लवकरच परत येतोय. पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. दयालनगर परिसरातील मंदिराजवळ उभ्या असलेल्या मालवाहू रिक्षाला टिप्परने जबर धडक दिली. धडकेनंतर रिक्षा मंदिराबाहेर बसलेल्या लोकांच्या अंगावर गेल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. किसन मारुतराव कांबळे असे 73 वर्षीय मृताचे नाव आहे. या अपघातातील दुसऱ्या मृताची ओळख पटली. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्धा यवतमाळ मार्गावर हा अपघात झाला. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. सोशल मीडियातून शेकापच्या नावाने मतदारांची दिशाभूल करत समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. चुकीचे पत्रक तयार करून ते व्हॉट्सअपवर प्रसारित केले जात असून हे कृत्य करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाने रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले असून रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत प्रचारादरम्यान काही विध्वंसक लोक मतदारांची दिशाभूल करण्यासाठी आणि समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी चुकीचे पत्रक प्रसिद्ध करून प्रचार करीत असल्याचा आरोप केलाय. शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा दिलेला आहे. पत्रकामध्ये ज्या निशाणीला मत द्या असे नमूद करण्यात आले ती निशाणी वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत देण्यात आलेली आहे. या संदेशामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे शेकापचे म्हणणे आहे. याचबरोबर काही हितशत्रू मुद्दाम जाणून बुजून शेतकरी कामगार पक्षाचे दुसरे राहिलेले उमेदवार यांना शेतकरी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अप्रचार करून व्हॉट्सअपवर या ठिकाणी जनतेची आणि मतदारांची दिशाभूल करत आहे. त्याच्याविरुद्ध पक्षाच्या कार्यालयीन चिटणीसांनी या ठिकाणी सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदवलेला आहे. आणि म्हणून असे कुठेही व्हॉट्सअप आले तर त्याची ताबडतोब डिलीट करून त्याच्यावर ताबडतोब मी केलेले आव्हानाचे व्हॉट्सअपमध्ये सर्वांना इतरत्र पाठवून याबाबत मतदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचे आवाहन करावे. ज्यांना ही निवडणूक कठीण जाते ते अपप्रचार करत आहेत त्याबाबत सगळ्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी व या ठिकाणी अपप्रचार हाणून पाडावा असं आवाहन मी या ठिकाणी करत आहे. शेकाप आणि शेकापचे नेते मंडळीविषयी गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे या पत्रकाची त्वरित चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी शेकापने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारघरमधील भाग पिंजून काढला.
खारघरमधील सोसायट्यांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या समस्याचा आढावा घेतला। यावेळी नागरिकांनी त्यांना विजयी होण्याचा विश्वास दिला। या प्रचार दौऱ्यात सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, नगरसेवक हरीश केणी, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकापचे सरचिटणीस गणेश कडू, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक गुरु रायकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बळीराम नेटके, महिला शहराध्यक्ष राजश्री कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, सरचिटणीस मनोज शारबिद्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खारघरमधील बेलपाडा येथील विठ्ठल मंदिरापासून या प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली। विविध सोसायट्यांमधील नागरिकांच्या समस्या पार्थ यांनी जाणून घेतल्या। चिल्ड्रन हॉस्पिटल आता तुम्ही महिला वाढत चाललंय, मुलांसाठी काय केलं जातं आणि कशी तुमच्यासाठी तुमचा पगारच वाढत आहे। तुम्ही शिकवता मुलांना, तुम्ही नाराज आणि नाराज लोक जर मुलांना शिकवतात तर मुलांचं काय? माझं असं म्हणणं होतं की जेवढे पण फंड जे NPT सिडकोमध्ये जे रिझर्व्ह फंड आहेत ते तुम्ही CSR पद्धतीने वापरू शकता, ते वापरले जात नाही, म्हणजे चुकीच्या गोष्टी जातात, दिल्लीला जातात। तो फंड आपण ह्या गोष्टींसाठी युटिलाइज करू आणि हा माझा प्रयत्न राहील। त्याच्यामुळे बेसिक्स जे तुमचे स्थानिक विषय आहेत ते आपण सोडवायचा प्रयत्न। महिलांनी पार्थ पवार यांचे औक्षण करून स्वागत केले। तसेच महाआघाडीचा विजय असो, पार्थ पवार आगे बढोच्या जयघोषात पार्थ पवार यांचे स्वागत करून येत्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास दिला। खारघर भागात पार्थ यांना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। पिंपरी चिंचवड येथील टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला। महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली। सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देत पाठिंबा जाहीर केला आहे। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी टाटा मोटर्समधील कामगारांची भेट घेतली। श्रीरंग बारणे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो, फिर एक बार मोदी सरकार अशा घोषणांच्या जयघोषात कामगारांनी बारणे यांचे स्वागत केले। केंद्रामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार यायला हवे, महायुतीची ताकद वाढायला हवी, यासाठी सर्व स्तरातील नागरिकांमधून पाठिंबा मिळत आहे। टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पिंपरी चिंचवड। पुलगाव नजीक नागपूर मुंबई महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ट्रकच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला। दोन्ही युवक दुचाकीने तिवसा येथून देवळीला जात होते। विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात सुमित गुल्लाने आणि निहार बोरकर या दुचाकीस्वार युवकांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।